नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धीरज थोरात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण PSI, ST आणि ASOमध्ये मागील काही वर्षांमध्ये जे विज्ञानाचे प्रश्न विचारलेले होते तेच या ठिकाणी डिस्कस करणार आहे, जेणेकरून आगामी होणारी जी MPSCची परीक्षा आहे, सोबतच ग्रुप डी आणि पोलीस भरती यामध्ये जे तुमचे विज्ञानाचे प्रश्न राहील त्यामध्ये तुम्हाला खूप जास्त मदत होणार आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण पहिला प्रश्न बघत आहे. पहिला प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे, कशाच्या अभावाने पेलाग्र होतो. मित्रांनो, याच पद्धतीचे वन लाइनर प्रश्न हे पेपरमध्ये विचारले जातात. पोलीस भरतीमध्ये सुद्धा याच पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहे. जर तुम्ही पोलीस भरती किंवा ग्रुप डी देत असाल तर तुम्ही या सर्व प्रश्नांकडे शेवटपर्यंत व्यवस्थित लक्ष द्या. तर मित्रांनो, पहिला प्रश्न जो दिला या ठिकाणी तो आहे, कशाच्या अभावाने पेलाग्र हा होतो. तर जसा पहिला पर्याय दिला होता नायसिन, दुसरा पर्याय दिला होता थायमिन, तिसरा दिला होता रेटिनॉल आणि चौथा दिला होता एस्कॉर्बिक ॲसिड. ठीक आहे. तर बघा आता या ठिकाणी कशाच्या अभावाने म्हटलं आहे, पेलाग्री ही व्याधी तशी व्हिटॅमिन बीच्या अभावाने होते, परंतु व्हिटॅमिन बीमध्ये टोटल 8 व्हिटॅमिन येतात. तर त्यापैकी कोणतं व्हिटॅमिन आहे जे पेलाग्रसाठी कारणीभूत आहे? तर याचं अचूक जे उत्तर बनणार आहे मित्रांनो ते राहणार आहे नायसिन, म्हणजेच तुमचं B3. ठीक आहे. थायमिन जर म्हटलं तर तुमचा B1 होणार आहे. रेटिनॉल जर म्हटलं तर हे तुमचं व्हिटॅमिन एचं सायंटिफिक नेम आहे. आणि एस्कॉर्बिक आम्ल म्हणजेच एस्कॉर्बिक ॲसिड जर म्हटलं तर हे व्हिटॅमिन सीचं सायंटिफिक नेम आहे. नंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, हायड्रा हा प्राणी रिकामी जागा संघामध्ये मोडतो. तो कोणत्या संघामध्ये मोडणार आहे? जसं पर्याय पहिला दिला आहे प्रोटोझोआ, दुसरा दिला आहे सिलेंटराटा, तिसरा दिला आहे प्लॅटीहेल्मिथिस आणि चौथा दिला आहे ॲनेलिडा. तर कशामध्ये हायड्रा हा प्राणी येणार आहे? तर याचं अचूक उत्तर राहणार आहे मित्रांनो सिलेंटराटा. ठीक आहे. तर बघा सिलेंटराटामध्ये सी ॲनिमोन कोणता प्राणी येणार आहे? सी ॲनिमोन हा प्राणी येईल. ठीक आहे. त्यानंतर सोबतच यामध्ये जेलफिशसुद्धा येणार आहे. तुम्हाला हे प्राणीसुद्धा लक्षात घ्यायचं आहे. जेलफिशसुद्धा यामध्ये येईल. त्यासोबतच प्रवाळसुद्धा याच संघामध्ये येणार आहे. तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकते की प्रवाळ हा प्राणी कोणत्या संघामध्ये येईल? तर तो सुद्धा कशामध्ये येणार आहे? सिलेंटराटामध्ये. त्यानंतर बघा प्लॅटीहेल्मिथिसमध्ये जर म्हटलं तर टेपवर्म किंवा प्लॅनेरिया येईल. आणि ॲनेलिडामधील प्राणी सर्व तुम्हाला माहीतच असेल, जसं गांडूळ, लीच आणि नेरिस. मित्रांनो, प्राणी आणि त्यांचे वर्गीकरण या संदर्भात आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही निश्चित बघून घ्या, जेणेकरून त्याचासुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप जास्त प्रमाणात फायदा होईल. आणि जसा आपण पहिला प्रश्न बघितला होता व्हिटॅमिनचा, तर यावर सुद्धा आधारित आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघून घ्या. म्हणजे जेवढे महत्त्वपूर्ण आजच्या टॉपिकमध्ये आपण प्रश्न बघणार आहे, आणि जर व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेले असेल तर सर्वांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. तर बघा मित्रांनो, सेकंडचं उत्तर आपण काय बघितलं मग? सिलेंटराटा. हायड्रा हा प्राणी सिलेंटराटामध्ये येणार आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, या ठिकाणी दिला आहे, मानवामध्ये रिकामी जागा गुणसूत्रे असतात. तर बघा तुम्हाला गुणसूत्रांची संख्या विचारलेली आहे आणि हा प्रश्न तुमच्या दृष्टिकोनातून सोपाच असेल. तर बघा टोटल गुणसूत्र किती येणार आहे? तर ते येईल 46. आणि जर तुम्हाला जोड्या जर विचारल्या असत्या तर त्या आल्या असत्या 23. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, एक गणिती स्वरूपामध्ये दिलेला आहे, एका विद्युत इस्त्रीचा रोध 20 ओहम आहे. जर तिच्यातून 1 ॲम्पियर विद्युतधारा पाठवली तर एका मिनिटात किती जूल उष्णता निर्माण होईल? बघा प्रश्नाकडे व्यवस्थित लक्ष द्या. विद्युत इस्त्रीचा रोध हा 20 ओम आहे. तिच्यातून 1 ॲम्पियर विद्युतधारा पाठवली तर एका मिनिटामध्ये किती जूल उष्णता निर्माण होणार आहे? तर बघा आता 1 मिनिट म्हणजे या ठिकाणी टोटल तुमचे 60 सेकंद होईल. आणि त्यामधून तुम्हाला इस्त्रीमधून किती 20 ओहम काय करायचे आहे? तिचा काय केला आहे? रोध दिला आहे, म्हणजे 60 गुणिले तुम्हाला काय करायचं आहे? या ठिकाणी 20 करायचे आहे, म्हणजेच काय होईल? साइन दोन्ही 12 आणि त्यावर 2 0, म्हणजेच तुमची या ठिकाणी 1200 जूल उष्णता काय होणार आहे? निर्माण. त्यानंतर बघा मित्रांनो, 5व्या क्रमांकाचा प्रश्न आपण या ठिकाणी बघू. खालीलपैकी कोणता सर्वोत्कृष्ट प्रतीचा खनिज कोळसा आहे? म्हणजे तुम्हाला जे खनिज आपण अभ्यासतो त्या खनिजापैकी सर्वोत्तम खनिज तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. जसं की बघा पहिलं ऑप्शन दिला अँथ्रोसाइट, दुसरं दिलं होतं पीठ, तिसरं दिलं आहे बिटुमिनस आणि चौथं दिलं आहे लिग्नेट. तर यापैकी सर्वात उत्कृष्ट प्रतीचा खनिज जर म्हटलं तर तो राहणार आहे अँथ्रोसाइट. ठीक आहे. तुम्हाला या ठिकाणी सरळ एक शॉर्टकट लक्षात घ्यायचा आहे, ली पी म्हणून. ठीक आहे. म्हणजे उत्कृष्ट प्रतीचा जर म्हटलं तर अँथ्रोसाइट, त्यानंतर बिटुमिनस, नंतर लिग्नेट आणि सर्वोत्कृष्ट म्हणजे कमी दर्जाचा जर म्हटलं तर तो येणार आहे तुमचा पीट्स. त्यानंतर बघा मित्रांनो, नंतरचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे, आम्लयुक्त पावसात रिकामी जागा वायूची आम्ल समाविष्ट असतात. म्हणजे आम्लयुक्त पावसामध्ये जे ॲसिडिक रेन असते तर यामध्ये
कोणते घटक समाविष्ट असतात किंवा कोणते आम्ल समाविष्ट असतात, तर याचं अचूक उत्तर राहणार आहे मित्रांनो SO2 आणि NO2 म्हणजेच काय सल्फर डायऑक्साईड आणि सोबतच नायट्रोजन डायऑक्साईड हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ इतर मित्रांपर्यंत सुद्धा पोहोचू शकता, जेणेकरून त्यांना सुद्धा या गोष्टीचा फायदा होईल. जर व्हिडिओला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्ही चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता, म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळून जाईल. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, ध्वनीच्या तीव्रतेचे एकक काय आहे? तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर निश्चितच माहीत असेल. ध्वनीचे तीव्रतेचं एकक आहे डेसिबल, म्हणजे ध्वनी जी आहे ती ही डेसिबलमध्ये मोजली जाते. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, किती किलोबाईट्स म्हणजे 1 मेगाबाईट होणार आहे? तर बघा किती किलोबाईट्स म्हणजे काय होईल 1 मेगाबाईट, तर याचं अचूक उत्तर राहणार आहे मित्रांनो 1000 मेगाबाईट. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, संतृप्त हायड्रोकार्बन 2 कार्बन अणू एकमेकांशी रिकामी जागा बंधांनी जोडले जातात. तर बघा आता हायड्रोकार्बनचे 2 प्रकार पडले जातात, एक आहे तुमचं संतृप्त आणि दुसरं येणार आहे तुमचं असंतृप्त. तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की संतृप्तमध्ये सिंगल बॉन्ड असते म्हणजे एकेरी बंधानं जोडलेले राहणार आहे, असंतृप्तमध्ये डबल आणि ट्रिपल बॉन्डनं जोडलेले राहणार आहे, म्हणजे या ठिकाणी दुहेरी बंध आणि काय राहणार आहे तिहेरी बंध राहणार आहे. तर बघा तुम्हाला या ठिकाणी काय विचारलं संतृप्त हायड्रोकार्बन विचारलं आहे, म्हणजे या ठिकाणी एकेरी बंध राहणार आहे, म्हणून या ठिकाणी अचूक तुमचं उत्तर काय राहील एकेरी. ठीक आहे. तर बघा मित्रांनो तर एकेरीमध्ये जसं आपण जर म्हटलं तर याच्यामध्ये काय येणार आहे दुहेरीमध्ये म्हणजे असंतृप्तमध्ये दुहेरी बॉन्ड राहील आणि असंतृप्तमध्ये काय राहणार आहे तिहेरी बॉन्ड सुद्धा राहणार आहे. जसं बघा आता आपण या ठिकाणी काय घेऊ अल्केन घेऊ. मी पुन्हा रचना करतो. जसं या ठिकाणी आपण अल्केन घेतला तर अल्केन हा एकेरीमध्ये राहील. ठीक आहे. त्यानंतर अल्केन नंतर आपण घेऊ अल्किन घेऊ आणि त्यानंतर घेणार आहे आपण अल्काईन. त्यानंतरचा काय घेतला आपण अल्काईन घेतलेला आहे. तर जसं आता हायड्रोकार्बनपैकी हा जर म्हटलं तर सिंगलमध्ये राहणार आहे आणि हे जे 2 आहे तर हे राहणार आहे असंतृप्तमध्ये. ठीक आहे. आणि हा राहील तुमचा संतृप्तमध्ये. तर जसा हा झाला तुमचा डबल बॉन्ड आणि हा झाला तुमचा ट्रिपल बॉन्ड. तुम्हाला अल्केन अल्किन आणि अल्काईन याचे फॉर्म्युले सुद्धा विचारले जाते, तुम्ही नोट करू शकता. जसं अल्केनचा फॉर्म्युला जर म्हटलं तो येणार आहे तुमचा CnS2n+2 राहणार आहे या ठिकाणी कशाचा अल्केनचा. ठीक आहे. आणि अल्काईनचा फॉर्म्युला जर म्हटलं तर CnS2n आणि मायनस काय राहणार आहे या ठिकाणी 2 राहील. ठीक आहे. आणि अल्किनचा अतिशय सोपा फॉर्म्युला तुम्हाला सरळ लक्षात घ्यायचा आहे CnS2n, म्हणजे तुम्हाला +2 किंवा -2 या ठिकाणी घ्यायचं नाही आहे. त्यानंतर बघा मित्रांनो नंतरचा प्रश्न आहे हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सर्वप्रथम कोणत्या देशामध्ये झालेली आहे? तर सर्वप्रथम हृदय प्रत्यारोपणाची क्रिया झाली होती दक्षिण आफ्रिकेमध्ये. या ठिकाणी राहील तुमचं दक्षिण आफ्रिका. तुम्हाला हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकते की हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सर्वप्रथम कोणत्या व्यक्तीने केलेली आहे? तर त्या व्यक्तीचं नाव आहे ख्रिश्चन बर्नार्ड. त्या व्यक्तीचं नाव काय राहणार आहे ख्रिश्चन बर्नार्ड राहील. ठीक आहे. आणि जर तुम्हाला भारतीय व्यक्ती जर म्हटलं तर ते राहणार आहे डॉक्टर वेणुगोपाल राहणार आहे. बघा 2-3 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. हृदयरोपणाची शस्त्रक्रिया सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये झाली. ती शस्त्रक्रिया करणारा पहिला व्यक्ती जर म्हटलं तर ख्रिश्चन बर्नार्ड आहे आणि भारतीय व्यक्ती जर म्हटलं तर राहणार आहे डॉक्टर वेणुगोपाल. आणि ही जी शस्त्रक्रिया पहिली झाली होती ती झाली होती 1967 मध्ये. तुम्हाला या ठिकाणी सालसुद्धा लक्षात घ्यायचा आहे. चला नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. या ठिकाणी 11व्या क्रमांकाचा प्रश्न दिला आहे DNA म्हणजे काय? आता याचं उत्तर तुम्हाला सरळ माहीत असेल. DNA म्हणजे होणार आहे डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड. ठीक आहे. आणि RNAचा सुद्धा तुम्हाला फुल फॉर्म या ठिकाणी लक्षात घ्यायचा. ज्या मुलांना माहीत असेल त्यांनी कमेंट्समध्ये त्यांचा फुल फॉर्म नोंदवायचा आहे. नंतर बघा मित्रांनो नंतरचा प्रश्न या ठिकाणी दिला आहे निवडून आपले अन्न कुठे तयार करतो? ठीक आहे. निवडून आपले अन्न जे आहे ते हे खोडामध्ये तयार करतो. त्यानंतर बघा मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण ग्रीन व्हिट्रिऑल म्हणजे काय होईल? ग्रीन व्हिट्रिऑल रिकामी जागा आहे तर ग्रीन व्हिट्रिऑलला काय म्हटलं जाईल? तर जसं या ठिकाणी ऑप्शन आहे कॉपर सल्फेट, फेरस सल्फेट, पोटॅशियम सल्फेट आणि ॲल्युमिनियम सल्फेट. तर बघा मित्रांनो ग्रीन व्हिट्रिऑल म्हणजे होणार आहे या ठिकाणी काय होणार आहे या ठिकाणी फेरस सल्फेट होणार आहे म्हणजे FeSO4. ठीक आहे. तर FeSO4 हे कशाचं सूत्र आहे तर रेणुसूत्र आहे, हे आहे फेरस सल्फेटचं आणि त्यालाच ग्रीन व्हिट्रिऑल सुद्धा म्हटलं जाते. तर बघा मित्रांनो कॉपर सल्फेटचं जर सूत्र जर म्हटलं तर कॉपरवरून Cu येईल आणि सल्फेटसाठी येणार आहे तुमचं SO4 आणि यालाच ब्लू व्हिट्रिऑल सुद्धा म्हटलं जाते. त्यानंतर बघा मित्रांनो प्रश्न आपण समोरचा बघू. कांदा ही
रिकामी जागा वनस्पती आहे, एकबीजपत्री आहे, द्विबीजपत्री आहे, अनावृत्ती बीज आहे की नजोदोबिदी आहे. तर बघा ज्या वनस्पतीच्या बियाचे दोन भागामध्ये रूपांतर होते किंवा डिवाइड केलं जाऊ शकते त्याला द्विबीजपत्री म्हटले जाते आणि एकाच भागामध्ये राहील त्याला एकबीजपत्री म्हटलं जाते. जसं कांदा जर म्हटलं तर हे जे बीज आहे तर हे कशामध्ये येईल मग, तर ते येणार आहे एकबीजपत्रीमध्ये. तुम्हाला आणखी या ठिकाणी लक्षात घ्यायचं एकबीजपत्री आणि द्विबीजपत्री कसं लक्षात घ्यायचं. ज्या वनस्पतीचं मूळ सोटमूळ राहील, ठीक आहे, सोटमूळ ज्याचं राहणार आहे ते येणार आहे तुमचं द्विबीजपत्रीमध्ये, ठीक आहे, आणि ज्याचे मुळं आगंतुक राहील तर ते येणार आहे तुमचं एकबीजपत्रीमध्ये. म्हणजे कांद्याचे जे मुळं राहील हे आगंतुक प्रकारचे राहील म्हणून ते एकबीजपत्रीमध्ये येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण या ठिकाणी. हत्ती रोग रिकामी जागामुळे होतो, ठीक आहे, तर विषाणूमुळे होतो, प्रोटोझोआमुळे होतो, मेटोझोआमुळे होतो की यापैकी नाही. तर हत्ती रोग जो आहे, हत्तीपाय रोग जो आहे तर हा होणार आहे तुमचा कशामुळे होईल, तर हा होणार आहे तुमचा मेटोझोआमुळे, ठीक आहे. आणि यासाठी कारणीभूत जर कृमी जर म्हटलं तर तो येणार आहे तुमचा यूचेरिया. कारणीभूत कृमी कोणता राहील तर यूचेरिया. आता या कृमीचा जो प्रसार करते क्युलेक्स डासाची मादी. कोणत्या डासाची मादी, क्युलेक्स, ठीक आहे. तुम्हाला हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे, क्युलेक्स डासाची मादी काय करते याचा प्रसार. म्हणजे हत्ती रोग जर म्हटलं तर उत्तर येणार आहे तुमचं मेटाझोआ. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण बघणार आहे जैविक रेणूची रचना, रासायनिक गुणधर्म आणि कार्य यांचा अभ्यास करण्याच्या शास्त्राला रिकामी जागा म्हणतात. त्याच्या शास्त्राला म्हटलं ते जीव रसायनशास्त्र. त्यानंतरचा प्रश्न आपण या ठिकाणी बघू मित्रांनो, सोपाच क्वेश्चन दिलेला आहे. पेट्रोलमध्ये मिसळले जाणारे जे इथेनॉल आहे हे भारतामध्ये कशापासून बनवतात. जसं बघा आता भारतामध्ये इथेनॉलचा वापर केला जात आहे तर हे कशामुळे केला जातो, तर याचं अचूक उत्तर येणार आहे ऊस. म्हणजे ऊसाच्या चिपाळ्यापासून इथेनॉल तयार केले जाते, ठीक आहे. आणि तुम्हाला माहीत असेलच की आपल्या भारतामध्ये इथेनॉलवर चालणारी जी बस आहे, तर ही बस सर्वप्रथम नागपूर या ठिकाणी धावलेली आहे, ठीक आहे. इथेनॉलवर चालणारी जी बस आहे तर सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी धावली, तर ती धावली नागपूरमध्ये. त्यानंतर बघा मित्रांनो, आवर्त सारणी संदर्भात प्रश्न आहे. आधुनिक आवर्त सारणीत किती आवर्तन आहे. तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायचं आहे की आधुनिक आवर्त सारणी ही हेनरी मोसले यांनी मांडलेली आहे आणि याचे जे गुणधर्म आहे हे ॲटॉमिक नंबरवर आधारित आहे, ठीक आहे. कशावर आधारित आहे याचे गुणधर्म, सर्व ॲटॉमिक नंबरवर म्हणजेच अणुअंकावर आधारित आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, आणि जी अगोदरची आवर्त सारणी मांडली होती तर ती मांडली होती मेंडेलिव्हनी, ठीक आहे. आणि मेंडेलिव्हने जी आवर्त सारणी मांडलेली होती ती ॲटॉमिक मास नंबरवर म्हणजे अणु वस्तुमानांकावर आधारित होती. तर बघा आता आधुनिक आवर्त सारणीमध्ये रिकामी जागा आवर्तने असतात तर किती आवर्तने राहणार आहेत. आधुनिकमध्ये 7 आवर्तन आहे आणि टोटल गण जर म्हटलं तर ते येणार आहे तुमचे 18. त्यानंतर बघा मित्रांनो, एका भिंगाचे नाभी अंतर 50 सेमी आहे तर त्या भिंगाची शक्ती किती डायप्टर आहे. तर या ठिकाणी एक लक्षात प्रश्न आणखी तुम्हाला घ्यायचा, जी भिंगाची शक्ती आहे ही कशामध्ये मोजली जाते, तर ती मोजली जाते डायप्टरमध्ये. तर या ठिकाणी तुम्हाला आणखी एक प्रश्न केला की ती शक्ती किती डायप्टर राहणार आहे. तर या ठिकाणी ती शक्ती राहणार आहे तुमची 2. किती राहील 2. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक तुमचा पर्याय क्रमांक 3 हा तुमचा बरोबर राहणार आहे. म्हणजे अचूक उत्तर येईल तुमचं 2. नंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, धातूच्या वाहकामध्ये भार वहनाचे कार्य कोण करते. तर धातूच्या वाहकामध्ये भार वाहनाचं कार्य करते इलेक्ट्रॉन. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट होणार आहे. ऑलरेडी आपण खूपदा हा प्रश्न बघितलेला आहे. तर एक अश्वशक्ती म्हणजे होणार आहे या ठिकाणी 746 वॅट. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, सोलर कुकरची पेटी आतील बाजूस रिकामी जागा रंगाने रंगवलेली असते. तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनाच माहीत असेल ती कोणत्या रंगाने रंगवली जाणार आहे, तर ती राहील काळ्या रंगाने. त्यानंतर बघा मित्रांनो, 23व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, स्वयंचलित वाहनामधून कोणता वायू बाहेर पडतो. जे आपण मोटारसायकल वगैरे चालवतो जे स्वयंचलित आहे, ठीक आहे, तर त्यामधून कोणता वायू बाहेर पडतो, तो आहे कार्बन मोनॉक्साईड. या ठिकाणी तुम्हाला कार्बन मोनॉक्साईड लक्षात घ्यायचा. आणि नंतरचा प्रश्न बघा, देह वस्तुमान निर्देशांक कशाद्वारे काढला जातो. तर देह वस्तुमानांक निर्देशांक जो आहे तर हा वजन आणि त्यानंतर भागेला उंची राहणार आहे स्क्वेअरमध्ये. म्हणजे या ठिकाणी वजन, ठीक आहे, उंची कशामध्ये दिली आहे स्क्वेअरमध्ये. त्याचं अचूक उत्तर जे आहे मित्रांनो ते राहणार आहे पर्याय क्रमांक 3. आणि या ठिकाणी मित्रांनो लास्ट प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहे तो आहे हिपॅटायटिस बी रिकामी जागेमुळे होतो. तर कशामुळे होतो, तर हिपॅटायटिस बी म्हटलं आहे म्हणून या ठिकाणी HBV मुळे होणार आहे. म्हणजे हिपॅटायटिस बी व्हायरसमुळे होणार आहे. जर तुम्हाला हिपॅटायटिस ए जर म्हटलं असतं तर तुमचं अचूक उत्तर आलं असतं
ए फी म्हणजे हिपॅटिटिस ए व्हायरस. ठीक आहे, यामध्ये 4 प्रकारचे विषाणू कारणीभूत राहणार आहे, जसं हिपॅटिटिस ए, हिपॅटिटिस बी आणि एक राहील हिपॅटिटिस नॉन ए आणि एक राहणार आहे हिपॅटिटिस नॉन बी. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच आवडलेला असेल. परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व प्रश्न महत्त्वाचे आहे, जेणेकरून इतर एक्झाममध्ये सुद्धा तुम्हाला याचा फायदा निश्चितच होणार आहे. जर तुम्हाला हे सर्व आजचं जे प्रश्न आवडलेले असेल तर तुम्ही इतर मित्रमैत्रिणींपर्यंत सुद्धा शेअर करू शकता. आणि अजून जर चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.